नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हेअर वॉश केलेलं आहे आणि भरपूर स्मूथ आणि शायनी झालेले आहेत केस. बघू शकता तुम्ही. थोडंसं ब्लो ड्राय केलेलं आहे मी ब्लो ड्राय ब्रशने, पण खूप छान शाईन पण आली आणि मॅनेजेबल झालेत केस. तर हे सगळं मी कसं केलं ते चला बघूया. आता मी हेअर वॉश करणार आहे, तर त्यासाठी पहिले हेअर मास्क लावणार आहे. तर हे आहे बेअर ॲनाटॉमीचं हेअर मास्क. तर हे लावणार आहे पहिले मी. तर मी कसं हेअर मास्क लावते ते दाखवते तुम्हाला. नवीनच पॅकेजिंग आहे. फर्स्ट ऑफ ऑल हेअर वेट करून घ्यायचे आहेत. तर मी आता हे नायकाचं वापरणार आहे, कारण आहे ना, हे नायकाचं वापरणार आहे कारण हे जे बेअर ॲनाटॉमीचं जे हेअर मास्क आहे ना, तर ते सध्या म्हणजे मी जसं इन्स्ट्रक्शन्स वाचले तर ते हेअर वॉश केल्यानंतर एक 3 to 5 मिनिट्सच ठेवायचं आहे आणि जस्ट लाईक कंडिशनर ठेवायचं. ते इट्स अ हेअर मास्क बट नॉट की म्हणजे ते एवढ्या वेळ नाही ठेवायचं आहे, लाईक 10-15 मिनिट जसं आपण युजली मास्क ठेवतो बिफोर हेअर वॉश, तसं नाही ठेवायचं आहे. तर त्याच्यामुळे मी काय करणार आहे, पहिले नायकाचं हेअर मास्क लावणार आहे, मग हेअर वॉश करणार आहे, मग मी बेअर ॲनाटॉमीचं हे सूदिंग मास्क लावणार आहे. लेट्स सी कसं रिझल्ट येतं. आता हे सगळे वेट करून घेतलेत मी केस. तर आता हेअर मास्क लावून एक 10-15 मिनिट्स ठेवणार आहे मी. तोपर्यंत क्रिशूची खिचडी रेडी करते. तर आज खिचडीमध्ये स्प्राउट्स आणि कॅरेटची खिचडी होती. तर जे तूप असतं, गाईचं तूप जे गावाकडनं आणलेलं आहे, त्याच्यामध्ये मी खिचडी करणार आहे. तर सेम जिरे मोहरी ची फोडणी द्यायची. जे स्प्राउट्स असतात, म्हणजे मूग घेतले किंवा तुम्ही मटर पण घेऊ शकता किंवा दुसरेही पल्सेस घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये हे शेक केलेलं राईस आणि डाळ टाकलेली आहे. हे चांगलं मिक्स करून घेणार आणि एक 6 to 7 विसिल्स एकदम मऊ शिजवायचं छान. आणि तुपामुळे टेस्ट पण खूप मस्त लागते. तर हे केलं आणि नंतर काही शूट नाही केलं. हे आहे इव्हनिंगला, बघा किती छान दिसत होतं. आणि आम्ही जाणार होतो गीतांजलीच्या पप्पांच्या बर्थडेला. तर मी रेडी झाली आणि मी काय शूट नाही केलं. आम्ही डायरेक्ट गेलो आणि खूप लांब होतं लोकेशन. 1-1.5 तास लागला आम्हाला पोचायला आणि भूक लागली होती, त्यामुळे डिरेक्टली खायला स्टार्ट केलं आणि खूप छान स्टार्टर्स होते. चिकन वॉज व्हेरी नाईस, प्रॉन्स खूपच छान होते, फिश पण होते. तर हे स्टार्ट केलं होतं आणि मग नंतर केक कटिंग चालू झालं होतं. अरे त्याला केक पाहिजे.
आणि क्रिशूने एवढी जास्त मजा केली आहे बर्थडे पार्टीमध्ये. ओ माय गॉड! मी एवढं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं कारण त्याची झोप नव्हती झाली. तर त्याने इतकं एन्जॉय केलं आणि त्याने पिझ्झाही खाल्लेला आहे. त्याला पिझ्झा पण खूप आवडला. 2 स्लाईस खाल्ले त्याने पिझ्झाचे आणि भरपूर खेळत होता आणि आता पुढे बघा तो कसा डान्स करतोय आणि ही एन्जॉयड लाइक एनीथिंग. आणि हे बघून मला फार चांगलं वाटलं, की म्हणजे तो त्रास तर देतच नाही बाहेर गेल्यावर, पण त्याने बाहेर खूपच जास्त एन्जॉय केलं. मस्त मज्जा आली. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर दूर न जाए तेरे बिना वो जीना वो दिन कभी न आए मेरे दिल की ये दुआ है कभी दूर दूर न जाए तेरे बिना वो जीना वो दिन कभी न आए तेरे संग जीना यार तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार आना। अरे तुमने जो देखा है सोचा है समझा है जाना है ओ मैं नहीं ओ मैं नहीं लोगों की नजरों ने मुझको यहाँ जो भी माना है ओ मैं नहीं ओ मैं नहीं आवारा पागल को सौदाई पागल को दुनिया में समझा है कौन अरे दीवानो मुझे पहचानो मुझे पहचानो मैं हूँ कौन क्या बात है Dance, dance, dance. Dance, dance, dance.
माणसांनी तिथे कॅम्पिंग केलं, मुक्काम केला, घरदार सोडून तिथे राहिले आणि विना विघ्न, विना लॉ अँड ऑर्डर, विना फायरिंग मावळ 204 कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्शन एसीपी कुराडे माझा राईट हँड, माझा राईट हँड. मला आम्हाला ऑलमोस्ट रात्रीचे पहाटेचे 3 o'clock झाले यायला घरी. आणि मेकअप केला होता तो काढल्याशिवाय तर मी झोपू नाही शकत, त्याच्यामुळे अंगात ताकद नव्हती तरी येऊन मेकअप काढलेला आहे मी. आणि मस्त स्वच्छ एकदम क्लीन केलं फेस, मॉइश्चरायझर लावलं आणि लिप बाम लावला आणि झोपून गेले. आणि खूप थकलो होतो आम्ही तिघंजणं पण. ओके गाईज, आजच्या व्लॉगसाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.